विठ्ठल आवडे प्रेम भाव। भरभरून होते म्हणजे अन्नपूर्णेचा यज्ञ आहे। श्रद्धेचे विद्वान वक्ते इथे येतात म्हणजे ज्ञानाचा यज्ञ आहे। आणि इथं भजन होतंय म्हणून नामाचा सुद्धा यज्ञ आहे। ते नाही यज्ञ काही काही ठिकाणी एक जण म्हणले महाराज आम्ही जेवायच्या नाहीत पंचायतीत पडत पण महाराज लय मोठाले आणतो। म्हणलं तू जे महाराज आणले त्या सुंबळ्याला इमान येणार आहे का? मग त्यालाच इमान येत नाही तर तू कशाला येडेवानी करायला? शेपुड्यावानी तुळस खाऊ का जावळे खाऊ का बोरी खाऊ का झिंजुडणं खाऊ येडेवानीच करायला तू शेपुड्यासारखं मोठं कोणाला म्हणतो? वारकरी संप्रदायात मोठा तो आहे ज्याचं आचरण गोड आहे। विठाला भारीच्या गाडीत भारीच्या बंगल्यावाले महाराज जर मोठे असतील तर तमाशावाले कोणते गरीब आहेत? लक्झरी आहेत ते बसायला 24 लाखाच्या। मी 2-4 सुविधाल फॉर्म भरला पण ते मला लागच नव्हते। आणि मग आम्ही एक जनरेटर घेतलं ते मोठे पैसे द्यावा लागले। तर एका ठिकाणी असे टेम्पो चालला होता ट्रक आणि त्या ट्रक मध्ये जनरेटर तर आमच्या ड्रायव्हरला म्हणलं कोणाचं असन? ते म्हणला ते तमाशावाल्याचे। म्हणलं एडपोटे काय जनरेटर ठेवला 24 लाखाचा ट्रक? हा म्हणले मग ते दुसऱ्याची लाईन घेत नाहीत, गाणं रंगात येतं लाईन जाती। मग 24 लाखाचा ट्रक तमाशावाल्याला जनरेटर ठेवला मग पैशान मोठे असतील तर ते महाराज होत असतील का? मग तशी एखाद्या महाराजाला गाडी भारीची असली म्हणजे त्याला लय मानायचं का? त्याचं आचरण बघावं लागेल। पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे। बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले ती महिला जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माया आणि बहीण म्हणतो। हा जगातला 1 नंबरचा मोठा महाराज तो आहे। इथं आचरणाला किंमत आहे, आगाऊपणाला नाहीये। असो असा चालत असलेला दिव्य तेजस्वी सोहळा मागच्याही वर्षी बाबाजींनी आमंत्रित केलं येण्याचा योग आला। मागे एकदा आलतो मधात जरा तुटलो होतं रबल, पक्की गाठ मारली। आता गाठ नाही मारली चार द्याला गाठ येडपट मारित असतं। यठनाल गाठ मारती त्यानं लगेच समजावं तू आऊत आणण्याच्या लायकीचं नाही, तू तिकडे इटा उचलायला चल सुंबळ्या। असं काही असतंय बाबा, चांगला चार द्याला। यावर्षी बाबाजींची इच्छा होती दोन्ही कीर्तन नाकारलं नाही। सात्विक व्यक्ती आहे, सदाचारी व्यक्ती, पुण्यशील व्यक्ती आहे। मी खूप महाराज पाहिल, कोणाला नाव ठेवण्याची गिरगावकराची पात्रता नाही, पण संस्थांवर गेल्याच्या नंतर आलेल्या सेवका करता इतकी नम्रता प्रांतात एक व्यक्ती पाहायला भेटली। नम्रता आहे आणि तो दाबून चोपून उष्ण आणलेला नाही, भगवंतानं बोरेश्वरानं टाकलेला त्यांच्यावरचा तो सद्गुण आहे। काय सांगायचं तुम्हाला, आमच्या पुतण्या जर 2-3 चाली येतात त्याला 2-3 चाली। एक दिवशी त्याला म्हणलं तू काकडा म्हण, काय बोलता म्हणे, मी एवढा सुंदर गायकन मला काकडा म्हणायला सांगतात। मी म्हणलं ज्या गुणीजनाला काकडा म्हणा वाटत नाही तो हरामखोर परमार्थात राहण्याच्या लायकीचा नाही। विठाला विठाला आमच्या कर्मकांडामध्ये आमच्या लोकांची 24 नावाची संध्या आमची संध्या 3 टाइम असते। केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संदर्शनाय नमा, अमित विक्रमाय नमा, ही संध्या। आणि वारकरी संप्रदायातली संध्या हरिपाठ आणि काकडा हा प्राण आहे, संप्रदायाचा प्राण आहे। आणि ते जर तुला म्हणा वाटत नसेल तर तुझी लायकी काय? म्हणजे 2-4 अभंग येणाराला इतका का एवढं गंडल आलं बसू का चलूच कळण। आणि एवढी जनता प्रत्येकाला प्रसन्न करून पाठवायचं ही सद्बुद्धी ज्यांच्या अंतःकरणात दिली, हा विवेक बोरेश्वरांनी पंढरीतल्या मालकांनी महाराजांकडे दिला। आणि ते एवढी नम्र, इतकी नम्र, इतकी लवचिक, इतकी सदाचारी, इतकी पुण्यशील, अशी लोक दुर्मिळ असतात। विठाला
कधी परिसरात जाता येता जवळपास कीर्तन असलं की आवर्जून तिथे येतात. श्रद्धा आहे. मलाही असं संस्थान ओलांडून माझी पण अजून कधी हिंमत झाली नाही की गाडी खाली उतरता उतरता मी कंटाळा केलाय, असं कधीच नाही. माझंही मन तिकडे ओढल्या जाते, कारण एकमेकाविषयी निगडीत असं गोड तत्व अंतकरणात असलं की तुम्ही मगाशी सांगितलं तसं ते अंतकरणातलं तत्व एका सात्विक व्यक्तीकडे ओढत असते. पैसा हा गौण विषय. पैशाच्या बाबतीत एखाद्याला जर गग्गा आला असेल तर तृतीय पंथातल्या माणसाला 8-8, 9-9 कोटीचे बंगले येत. मी एकदा ठाण्याला पाहिला बंगला. त्याला म्हणलं तुमचा व्यवसाय काय? काय नाही म्हणे, मी तृतीय पंथी आणि 6.5 कोटीचा बंगला. घरी येऊस तर मै बोलतीच बंद झाली. काय नसतंय. पैसा भगवंत कोणाला देईन कोणाला ठेवीन काय सांगता येत नसतो. याच्यावर श्रीमंत नसतं, माणसाचं अंतकरण श्रीमंत असावा. विठाला विठाला तो स्वभाव बाबाजींचा आहे. भगवान जाज्वल्य अधिष्ठान बोरेश्वराचं अधिष्ठाने शिवरात्रीचा पर्व काळ आहे. या पर्व काळावर आज मृदंगाचार्य जुनेत परिसरातले आमचे मित्र आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम. आणि भजनी मंडळी जुनी सात्विक माणसं आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. नोकरी व्यवसायामध्ये तलाठी क्षेत्रात असताना सुद्धा संप्रदायाचा वारसा अंतकरणात ठेवतात आमचे गव्हाणे साहेब सुद्धा आहेत, पाले मामा आहेत. त्यांच्यासोबत गोड ज्यांनी चाल म्हणली समिंदर महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य भागवत महाराज असतील, आदी करून सर्व. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित या ठिकाणी असलेले माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आलेल्या माय मावल्या पुरुष मंडळी, तरुण आबाल वृद्ध, तुमच्या चरणी सुद्धा कपाळाचं कातडं निघेपर्यंत प्रणाम. का? दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिऱ्हाईक किती आहे सांग. दुकानदाराचा देव गिऱ्हाईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. सगळे गाथे पाठ केले ते म्हणला मोह कोणी ऐकतच नाही. म्हणलं पपेच माईल सांग काय किंमत आहे त्याला. अहो आम्हाला किंमत यांच्यामुळे. पक्वाद्यान कधीच म्हणायचं नाही मल्लय चांगलं वाजित आहे ते. गायकान कधीच म्हणायचं नाही मल्लय पाठांतर आहे. म्हणणं खरी मग. आणि कीर्तनकारान म्हणायचंच नाही मी लय शहाणा आहे, सांग नाही येड्या बाबळीत कीर्तन. आपल्या तिन्ही लोकांचा देव कोण असेल तर महाराज हे पक्वाद्या, गायक आणि कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, प्रवचनकार, आम्ही सगळे जर शोभून दिसत असतो तर तुम्ही श्रोत्यांमुळं. म्हणून 700 वर्षापूर्वी पाठांतर करणाऱ्याच्या अंतकरणात असा गग्गा येऊ नये, अहंकाराचं गंडल येऊ नये म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकानं लिहून ठेवलं होतं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो, प्रत्यक्ष बोरेश्वर आहात तुम्ही. कथा कीर्तनात असताना तुम्हालाही प्रणाम. विठाला तुझा विसर न व्हावा, देवा तू चित्तात राहावा आणि मी आवडीनं तुझं गुण गात राहावा. आवडीनं देवाचं गुण गाल्यातला फायदा किती मोठा आहे बघा, किती मोठा फायदा आहे. गुण गाणं म्हणजे भजन करणं. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, भजन करण्यासाठी प्रांताचा संबंध नाही, भजन करण्यासाठी कालाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी जाग्याचा संबंध नाही. मसनवाट्यात केलं तरी भजनच आहे, झोपड्यात केलं तरी भजनच आहे, महालात केलं तरी भजन. मीराबाईनं महालात केलं, मीराबाईनं महालात केलं, शबरीनं जंगलात केलं, शबरीनं जंगलात केलं, जनाबाईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून केलं, जनाबाई नामदेवराच्या घरचे. दाशिना मयाची मनोनिया, दास्यत्व सेवा करून भजन केलं. जाग्याला काय समज. आणि मीराबाई मेवाडच्या राजाची कन्या, 12,500 एकर जमीन. जरसे कानाचा मळ काढून ऐका ना. 12,500 एकर जमीन जिच्या बापाला. एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी भजन करीत होती. हा, आणि बापाला 22,000 पगार. तर त्या घरातल्या बाया जशा रंगाची साडी तशाच चपला.
हो, स्वयंपाकघरात किचन मध्ये घालायची चप्पल वेगळीच, हॉल मध्ये घालायची चप्पल वेगळीच. म्हणलं बाई इतक्या चपला? हो, आमच्याकडे प्रत्येक कामाच्या चपला वेगवेगळ्या येतात. म्हणलं महाराज घरी आल्यावर एखादी हाणायची आहे का? नाही म्हणले तशी चप्पल नाही, असलीच सांग म्हणलं, मग काळं करतो लवकर इथून. अशी म्हणजे काय 12,000 एकर जमीन, एवढ्या घरची मुलगी महालात. त्याची काही हे जाऊ त्या जनरेटरचं वास यायला तो. हो ते हो हा मळी मळी ऊसाची मळी मळीचा आला होय, अचानकच सुटला आपल्याकडे. हो ना. ते मळीचा येऊ द्या, पण त्याचं काही जळून बापा. नाही नाही हो नाही बोरेश्वर ते होत नाही तसं काही. भेवा रोडच्या गाडी. हो, जवळ मक्का लावल्यावर काट्या लावल्या पाहिजे. चुकून एखाद्याचं जनावर सुटलं तर कंस छानीत ते विठाला विठाला. आमचे कॅमेऱ्यावाले पोर हे चांगले आहेत, आजू असतील त्याचे मित्र आदी करून सर्व संप्रदायाचा प्रचार करते, त्यांनाही धन्यवाद. देवा मी आवडीनं तुमचं गुण गावा. काय गुण गाण्यातला फायदा? बर, गुणगान करत असताना जातीचा संबंध नाही. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नावे. गुणगाण्यातली ताकद सांगतो. 22 वर्षाचं पोरग आहे बाबा, दुसऱ्याची वरात पाहिली. लग्न झाल्या वरात निघती ना, वरात पाहिली आणि वरात पाहिल्यावर अंतःकरण खचलं. अंथरून केलं, अंगावर पांघरून घेतलं आणि झोपी गेलं. 3 दिवस उठलत नाही. माईने विचारलं उठणं, बापाने विचारलं उठणं, ऐकत नव्हतं, नको म्हणत होतं, पडत होतं. लक्षात आलं मायबापाच्या ह्या आथुरणातल्या आथुरणात मरू शकते, याला पर्याय करावा लागतो उठवायला. मग कोणाला बोलवा? मोठ्या माणसाला बलीला. कोण मोठी माणसं? याचे वडील ज्याचे इथं काम करीत होते, बापाचा मालक मोठा माणूस होता. मोठा माणूस. त्या काळात 200-400 एकर जमीन होती. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, गोपीचंद लावलेला, भारदस्त पटका, आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, मस्त आल्या गेलेल्याची सोय करणारा. असा मोठा नव्हता, दुसऱ्याच्याच घरी बरस करीत चहा प्यायला जाणार. हो, त्याच्या दारात दात घासीत गेले मग त्याला म्हणावंच लागतं धोतोंडन प्याच्या. असे काही काही बँकेत कोटीन धोत्राल गाठी हे जिवंत भिकारी. हो, पैशाच्या थाप्या आला तू, थाप्यात नुसत्या थाप्या. आणि गोरून कावळा जाऊ द्याला नाही. नुसत्या हाते नुठवी काग, उष्ट्या हातानं कावळा वरून जाऊ द्याला नाही. आणि ते म्हणतो आपल्यासारखा मोठा कोणीच नाही, चुलीत घालायचं तुला. विठाला विठाला. श्रीमंत माणूस आहे. काम करता करता गड्याकडे पाहिलं, विचारलं रामभाऊ. जी मालक. जी जी. चेहरा जरा नाराज आहे तुमचा, आवाज करा मोठा. जरा त्रासच द्यालेत माणसं आता. तरी मी फोन उघडी न हो, जिथं कीर्तन आहे तिथं उडी टाकायलेत, बेजार करायलेत. कधी पुरणार एक माणूस? किती जळखोटला होतो आता दुपारी. मग फोन केलता मागाशी बाबा, पळत पळत आलो एका जाग्यावर, आंघोळ करून पुन्हा कपडे बदलले. आंघोळ याच्या करता मी काय मौतील नव्हतं गेलो, पण तितकंच गरम पाणी अंगावर घेतलं की जरा तरतरी तितकी आपली. काही माणसं विशिष्ट प्रकारचं पाणी प्यायल्यावर वचवच बोलत आहेत, आपल्याला तर ते पेता येत नाही. त्याच्यामुळे असंच आंघोळ गिंघोळ करूनच आपलं वचवच बोलायचं. विठाला विठाला. उगाच दाबून चोपून आवा आणायचं आपलं चला. आणि इथं बसलं की मालकाची ताकद भेटती. आणि पुन्हा एक ताकद सांगतो, इथं बसलेल्या सज्जन श्रोत्याचा आशीर्वाद वक्त्यावर पडत असतो आणि त्या ताकदीनं वक्ता बोलत असतो. बाजूला गेल्यावर काय ताकद आहे वक्त्याची? कासवीच्या पिला दृष्टीचे भोजन. फिरत फिरत कासवाचे पिलं येते, आणि आईच्या डोळ्यात पाहिलं की न पेताच हवे अंग संग भेटी. खेटायचं काम नाही तरी लेकरायचं पोट भरते. तसं श्रोत्यांच्या आशीर्वादानं वक्त्याचं पोट भरते. विडाला विडाला
गुणगाईन आवडीन सांगतोय, मालक 3 दिवस झालं पोरग उठत नाही. का हो? बोलत नाही, सांगत नाही. तेवढा माणूस गड्याच्या घरी गेला हो. मोठं कोणाला म्हणतात माहिती का? देवानं अब्जानं श्रीमंत करावा आणि त्यानं गरिबासाठी थोडासा वेळ काढून त्याच्याकडे जावा, त्याला श्रीमंत म्हणतात. त्याला श्रीमंत म्हणतात. मोठा माणूस गड्याच्या घरी आले. बाईनं पाहिल्याबरोबर आवाज दिला, बाळा दादा आलेत आपल्याकडं. त्या हाथरुणातले हाथरुणात रडत होते. कशाला यावं एवढ्या मोठ्या माणसानं? गेले आवाज द्यायला उठत नव्हतं, उकसाबुक शिरडू लागलं. श्रीमंत माणूस त्याच्या अंथरुणाच्या कडीला बसला. 200-400 एकर जमीन त्या काळातला भारदस्त माणूस. मानाखाली हात घातला, उठिलं, तोंडावरलं पांघरून काढलं, हृदयाशी धरलं, ढास 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 रडू लागला. का रडतो? काय दुःख आहे? मालक काय चूक केली असेल देवाची? देवानं पुरुषार्थ दिला नाही. मला सौंदर्य दिलं, शरीरयष्टी दिली, ताकद दिली, पण पुरुषार्थ दिला नाही. ते पोरग क्लिंबे होतं, ते पोरग नपुसक होतं. मालक एक जणाची वरात पाहिली, त्यावेळेस विचार केला, काय जीवन आहे आपलं. मोठी माणसं मोठी असतात सज्जना. तुला दुःख काय? काही नाही म्हणे. ही गोष्ट आता आईला माहीत झाल्यावर आई नाव ठेवणार. आमच्या पोटाला दगड आला असता तर बरं झालं असतं, तू का आलास? बाप नाव ठेवणार, मित्र गोत्र नाव ठेवणार, सोयरे धायरे नाव ठेवणार. काय म्हणून जगायचं मालक? मोठा माणूस आहे, वारकरी माणूस आहे, गुणगाईन आवडी सांगतोय. वारकऱ्यानं सांगितलं, बाळा अरे खालचे नाव बी ठुतेत, मोठं बी म्हणतेत आणि वेळ प्रसंगी वाभाडे बी काढितेत. खालच्या याच्यानं कुणा आधी लागू? खालचे म्हणजे आग्या मावळाच्या माश्या येतात. धुपण आणलं की कांदा काढू देतात आणि रस्त्यानं गण लावलेलं चाललं की त्याला डसतेत. खालचे माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या येतात. यायनं चांगलं म्हणलं का वाईट म्हणलं का तू काय वाईट होत नाहीस, आणि चांगलं म्हणल्यावर तुझाही तुझ्यात पुरुषार्थ येत नाही. तुला विश्वाचा मालक आपलंसं करीन, पण मी सांगतो ते ऐक. काय करावं लागेल? उद्यापासून माझ्यासोबत भजनाला चल. चाललं त्या वारकऱ्यासोबत भजनाला. तिकून म्हण लागले, इकडे किंमत नाही म्हणून भजनात घुसलो. माणसं का साधे असतात का? पण त्या निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितलं, कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी ज्या पंढरपुरातल्या मालकाचं नाव सांगितलंय त्या मालकांचं तुला आवडीनं भजन करावं लागेल. आणि मोठ्या माणसाच्या शब्दावर मान ठेवला आणि आवडीनं भजन करीत राहिला. आवडीनं गुण गाणे म्हणजे भजन करणे आवडीनं. मात्र परमार्थ करत असताना आवड पाहिजे. अहो तुम्ही काही बी करा, आवडच लागती. ज्याला शेतीवर इमाने इतबार आवड आहे का, तोच उत्पन्न काढू शकतो. आणि नुसती शेतीनं आवड नाही, गप्पा सांगतो नुसत्या. यावर्षी आभाळ फाकलं, जमीन फाकणार आहे, तू मधात जाणार आहेस. नुसत्या फाकाफाकीच्या गोष्टी करतो का सोंबळ्या तू? हा, पावसाचं नक्षत्र कोणतं याची अक्कल नाही याला, आणि नुसत्या शेतीच्या गप्पा आणतो, उठावून शेळ्या सांभाळतो नुसत्या. त्याच्याविषयी आवड असली पाहिजे. आवड असली की आपण ज्या क्षेत्रात आवड ठेवली त्या क्षेत्राची एक ना एक दिवस भाऊ आपल्यावर कृपा होती आणि ते मग आपल्याला मोठं करीत असतं. पण आवड पाहिजे. आवड गुंगा पण आवडीनं गा. सांगणारा मेला. ज्यानं भजनाला लावलं का भाऊ ते मेलं म्हातार. लोकायला वाटलं म्हातार जिथं होतं तोर का ताई भजन करीन आवडीनं. हे मेलं की संपलं. अंत्यविधीला गेलं, त्या म्हाताऱ्याला भडाग्नी दिल्यावर घरच्या लेकरापेक्षा जास्त रडलं. ढास 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 रडवा. गेलात मालक. आणि अग्नीची शपथ घेतली, मालक तुमचं जसं शरीर या लाकडात जळालं तसं हे शरीर जळेपर्यंत पंढरपुरातल्या मालकाचं भजन आवडीनं करीन. आवडीनं करीत राहिलं. एके दिवशी देह समर्पित केला. अंत्यविधी झाला. परिणाम सांगू,
बाबा पाटील विमान नेण्यासाठी आलं. विमान आणि वैकुंठात गादी भेटली. वैकुंठात तर वैकुंठात गादी भेटल्यावर भोवताल पाहिलं, खुर्च्यावर वैकुंठातल्या लोक बसलेले होते, पण पलीकडच्या कोपऱ्यावर ते म्हातारं बसलेलं होतं. ज्यानं भजनाला लावलं ते उठून तिकडे गेलं आणि पाय धरले. मालक तुम्ही इथं आलात? ते म्हणले मी तुला भजन करायचं सांगितलं तर तू इथं आला, तर तुला सांगणारा नरकात कसा जाईल? तुला भजन करायचं कोणी सांगितलं? मी. मग मी तुला शिकल्यावर तू जर इथं आला असेल, इतकं तुझं पुण्य आहे, तर तुला सांगणाऱ्याच्या गोळ्या थोड्याच संपलेल्या आता. मी पण इथं आलो. रडू लागलं. मालकानं विचारलं आनंद अश्रूचे का दुःखाचे? अश्रू दोन असते. गरीबाचं पोरग जिल्ह्यात पहिलं आलं. मायबाप ऊस तोडायला जात होते आणि जिल्ह्यात शाळेत पहिलं आलं. त्याच्या मायबापाचा सत्कार करायला शाळेत बोलिलं. मायबापाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. कोणतं पाणी? आनंद अश्रू. आनंद अश्रू होते. आनंद अश्रू. कारण आमची किती गरिबी, पण काय लेकरू शिकलं, मायबापाचा मान वाढवला. आनंद अश्रू. तसं त्या वारकऱ्यानं विचारलं, अरे बाळा तू जे रडतोस इथं स्वर्गात आल्याचा आनंद का दुःख? नेमके कसले अश्रू? ते म्हणले इथं आलो तो आनंद मला लिहिता येत नाही, पण थोडस दुःख आहे. मी वरी आलो हे निंदा करणाऱ्याला काय माहित? गुणगाईन आवडी याच्यावर सांगायलो ना. निंदा करणाऱ्याला काय माहित? तर ते म्हणले आता लोक तू कोणी पण निंदा केली असेल, पण इथून पुढे निंदा करणाऱ्याची काय मायवेली? रावणाला 80,000 बायका होत्या, ते पण तुझी निंदा करणार नाही. काय बोलायले म्हणे मालक तुम्ही? ऐक म्हणले, पंढरपुरातल्या मालकानं तुझ्या आवडीनं भजन गाण्याची दखल घेतली आणि तुझं नाव गाथ्यात नेऊन घातले. गाथ्यात कानो पात्र खोदू पिंगारे कानो पात्र खोदू भजनिया भेदू हरीचे पाली कानो पात्र खोदू पिंगारी तो दादू. हा क्लिंबे होता, हा नपुसक होता, हा तृतीय पंथी होता. किती मोठा महाराज आला आणि ते म्हणला मी अभंग म्हणायचा नाही. पंढरपुरातले मालक म्हणले तुला पैठणच्या तळ्यात दाबीन सुंबळ्या, माती हो देणार नाही, तुला माशा खाल टाकून देईल त्याच्यात. कोणाची मायवेली? हे अभंग कट करायची का? त्याचं नाव पंढरपुरातल्या मालकाने मधात घातलंय. आवडीनं गुण गायलं. आज त्याचं भारतातल्या सगळ्या कीर्तन करायला सकाळच्या अभंग म्हणत असताना त्याच्या नावाचा उल्लेख करावा लागतोय. ताकद कशाची आहे? गुणगाईन आवडी जर त्या बाळानं गुण गायल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं दखल घेतली तर आपण आवडीनं भजन केल्यावर आपली दखल का घेणार नाही? म्हणून देहूतले मालक म्हणले देवा आवडीनं त्यानं गुण गायल्याच्या नंतर त्याला तू इतकं खांद्यावर घेतलंस, मला दुसरं काही नको. गुण गाईन आवडी. पुन्हा एक पुरावा आहे का? भगवान बोरेश्वराची उपासक एक बाई होती. भगवान शिवशंकराची उपासक, भगवान विटेवरच्या मालकाची उपासक एक बाई होती. बाई तिला माग कोण नाही, पुढं कोण नाही, एकटीच बाई, एकटीच.
आवडीनं देवाचं भजन करण्यासाठी काय सांगितलं नाही मालकानं, फक्त अंतकरणात भाव लागतो. देवा कारणी भाव तस काही न लगे एक भावची कारण तुका मने आन फक्त भाव पाहिजे. त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी. श्रद्धेनं त्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलं, मिठी मारली, खांदा वाहे आपल्या ते खांद्यावर घेते. बोरे खाय भिल्लडीची उष्टी बोर खाल्ली सगळीची, उष्टी बोर भाव होता तिचा भाव. पोहे सुदाम देवाचे काय देवाच्या पत्नीला पोहे येत नसावा, पण सुदाम देवाच्या पोह्या माग भाव होता, भाव. त्याला फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे, पैशाची काय कमी. आपल्याला किती द्यायचे त्याच्या हातात आहे भाऊ, आणि त्याला काय पैशाचा ताण आहे. त्याला फक्त प्रेमाची उणीव आहे, आणि प्रेमानं आवडीनं भजन केलं की मात्र ती माणसं आवडतात. बाई होती एक बाईचा व्यवसाय सांगू काय होता. रान खुरपीत नव्हती, भाजीपाला इकीत नव्हती, किराणा दुकान नाही, सोन्याचं दुकान नाही, खता औषधाचं दुकान नाही, आडत दुकान नाही. बाई वेश्या. बाई कोण होती? वेश्या. नाव सांगता येईल तिचं? किती महाराज फुकल्यावर सुधरतात. शिवपुराण ऐकायला वाटतं तुम्ही? हो, घाला बाळू महाराजाला गोळी एखादी. तिचं नाव आहे महानंदा. विडाला विडाला आणि हे बरं वाटतंय मला ऐकून. जे ध्यानात धरीत नाहीत ना ते आमचा फायदा असतो, कारण तुम्ही लय हुशार झाले ना तर आमच्या महाराज लोकांना मुंबईला जावं लागेल इटा उचलायला. मग तुमचं काम कसं पाहिजे? चोर पंक्चर. दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन, आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीन. असे चोर पंक्चर तुम्ही पाहिजे. मग धकत आमच्या लोकांचं सुख सांगतात. राजा परीक्षिती कोहर क दळायला बिड्या ओढू. गुण येण्यासाठी अधिकारी लोकांचं ऐकायचं. तह गुण येत असतो, तह गुण. हो, चालू भागवतात एक जणाचं धोतर हालू लागलं. मी म्हणलं काही गुदगुदी आता मुंग्या साखरे अंडा सावत असं धोतर हालू लागलं. आणि भागवतातच सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे धोत्रा खाली तंबाखू चोळून हे नाथ नारायण वासुदेव. आणि याच भागवत ऐकल्यावर त्याला तर नरक, पण तुम्हाला तो महानरक. विठाला या संप्रदायात फक्त चौकटीत वागणाऱ्याला किंमत आहे. चौकटीची ताकद सांगू तुम्हाला. कापूस तुम्ही मार्कआउट करूनच लाईत असताना मार्कआउट. आमच्याकडे त्याला रेघाट म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? मार्कआउट. फुल्ली पटा पद्धत, मग चौकोनी पद्धत, पण फुल्ली. एक बाई अशीच होती भोळी. फुलीवर एक दाना लावायची, त्यो लावता लावता 2-3 सारख्या खाली पाडायची. अशी जण जिला काय आता गौऱ्या लावताय ना, तर ती म्हणली मी धिडे करीते. पिठाचा नाश करशील बाई, राव दे तू कशाला तिकडं.
हो पिठल्यातले गोळे फुटणं म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं मी तसाच दूध पितो मंजुळा, तू दुधाला खराब करून टाकशील, ते नको करू तू. त्याला येत असतं काय कुठे ते. लागली सरकी लाल, साऱ्या सारख्या सांडू लागली. पण काही फुलीत लावल्या आणि काही मधात पडल्या. आता फुलीत लावल्या कराळा उतरलेला होता, त्या मार्कावरनं माती कोरडी झाली, त्या जरा उशिरा निघल्या. आणि त्या खाली पडलेल्या आधार पडल्या, पटकन शितुडे आले, निघल्या बी ह्या दाबल्या. हे जरा उशिरा निघली आणि फुलीच्या बाहेरची लवकर निघली. मग मधल्या फुलीतल्या कापसापेक्षा मधल्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात? आढाव. आढाव आडनाव नाही, हे आढाव झाड. आढाव आढाव झाडाव झाड उगत त्याला काय म्हणतात? मांडगुळ. मांडगुळ. हो ते खालून पाणी प्याले, हे त्याचं रक्त हाणायले. हो हे त्याचं रक्त हाणायले, त्याच्या आशेले मांडगुळ काय काय ना. बापा बापा त्यानं कमवायचं आणि हो सारीतच चालला सगळं. हो 13 कम 85 90 कम 87 100चे 60 आणि व्यापाराचा थाट. असे लय सुंबळे होतो आले काय काय लय लय. मग काय झाड कोळपायला पाठीलेलं जरा बरं होतं. ते म्हणला फुलीतल्या झाडापेक्षा हे जोरदार आहेत. ते आलं की कोळप उचलायचं. कवर उचलीन कोळप एवढं होस तर, एवढं होस तर. आणि याच्या वरचं झाडाचं कोळप जर उचललं तर खडेल दिशरूम न दाडाला. लगेच संभाजीनगरला त्याला खालची हानोटी बसवायला. डॉक्टरनं म्हणले इथं कसं काय पड, कोळप उचललं की रुमनं लागलं. मालकाला फोन केला, मग खालचे दात पडले. ते म्हणले कोळप काऊन उचललं? ते म्हणला मधात काय झाड. मग मधल्या बिनकामी झाडासाठी काऊन दात पाडले? मी नाही पैसे दे. मधले झाड काय कामाचे रे आढाव? हे काय कामाचे आढाव झाड? याच्यासाठी तू हे दात पडले ना. फुल्लीतलं झाड बारीक बी असू द्या पण खत असतंय. फुल्लीतलं झाड बारकं बी असू द्या तरी त्याला फवारा असतोय. फुल्लीतलं झाड बारकं बी असू द्या त्याला खुरपण असतंय. आणि आढावाची दया केली की दाथड पडत येत. आढावाला किंमतच नाही. हा तसं संप्रदायात आचरणशील लोकायला किंमत आहे. आढावायला किंमत नाही. कुठं उगते बेसरामायसारखे, त्याला कुठं किंमत असती का? आणि आढावायच्या नादी लागणारे नंबर 1चे बेश्रम, ते पण नंबर 1चे बेश्रम असते. सात्विकाच्या मुखातून हरिकथा त्याच्या मुखातून ऐकायची. तो वैष्णव असला पाहिजे, तो वारकरी असला पाहिजे, पंढरीची वारी करणारा असला पाहिजे. हो मस्त पाकिट घेतून पैठणच्या वारीला पण येत नाही. त्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन आणतो. यम तुला किती हानीन सुंबळ्या, इतकी जागा ठवाचा नाही लाल करायची. पाकिट घेऊ घेऊ कीर्तन करतून षष्टीच्या दिवशी इकडं एक म्हातारी मेलीन. आज तुम्ही मोक्षाला जाईन. म्हातारी म्हणली तू ह्यामुळेच मी नरकाला जाणार. मी जाणार होते मोक्षाला पण पान छटा तू षष्टीच्या दिवशी मोहश्राद्ध घालायला, तू ह्या पापामुळे मी नरकाला जाणार. दोघाशी पतन सारिखेची केले पाप जेने दिले अनुमोदन. दोघाशी पतन सारिखे. मला अडचणीत हात घाला वाटत नाही. इचून निघत येत. सोपं सोपं बोलायचं कशाला? हमन ब्रह्मन मायान. हो काल खाल्लेल्या भाजीचा मेळ लागन ब्रह्म सांगायला. विठाला संप्रदाय करण्यासाठी तात्विक लोक लागतात. जातीत समान नाही. वेशावतीबाई वेशा नाव महानंद. महाराज तत्वानं वागणाऱ्या लोकांकडे पंढरपुरातला मालक, काशीतले मालक वागले. खाटीक कोणाला म्हणते? मुसलमानाला. मुसलमानातला खाटीक कोण? जो मांस कापतो, खाटखुट करतो, त्याला खाटीक म्हणतात. बर ठीक आहे. तुम्ही जरा देवाला पाणी घालता घालता खाटीक म्हणला इकडे या तर बोलतान का त्याला? मानतात तुम्ही खाटकाला? नाही. पण पंढरपुरातला मालक खाटकालाच मास शिकू लागला. सजन कसाया इकू लागे मास माळ्या सावत्याशी खुरपू लागे. डॉक्टर साहेब तो खाटीक होता पण इमानदार होता.
त्याचं तत्व काय? काय किलो आहे? एवढ्या किलो आहे. हे घ्या पैसे, टाक पैसे. खाटीक म्हणायचा किती? 2 किलो. 2 किलोचे पैसे दिले का? हो. मग घ्या तुमच्या हाताने मोजून. ते नालायक 3 किलो नेत होतो. यार इमानदार. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं खाटीक आहे पण इमानदार आहे रे, हे माणसं याला मारतील. देवाने विचार केला मोजायला बसावं तर मला श्रुती मानणार नाही, मला संत येड्यात काढतील. म्हणजे त्याच्या तराजूतलं जे माप होतं का ते मापच देव झाला. माप देव झाला. ज्यानं जितके पैसे दिले तेवढंच वजन होत होतं, आणि ज्यानं जास्त पैसे दिले की पुन्हा दगड फुगत होता. म्हणजे बघा, सज्जन माणसाचा संसार खाटकाचा पण मातीत जाऊ देत नाही. पण काय पासा पाहिजे? तो सज्जन पाहिजे. त्याला सुद्धा मातीत जाऊ दिलं नाही. इतका कृपाळू आहे पंढरपुरातला मालक. एवढा कृपाळू, एवढा कृपाळू. तो जात बघत नाही. त्याचं फक्त वागणं पाहतो. वागणं. उत्तम कुळी जन्म आणि क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागतो वाईट. बुडविले कुळ उभं येता. अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या बडव्यानं. विठाला विठाला. परमार्थ कमी दुसऱ्याचेच वाभाडे काढतो. तुला कोण सांगितलं उकांडे उकरायचे? काय गरज आहे तुला ते उकांडे उकरण्यावर? तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचं इचकीनं या लोकायला कालांतराने बायकोचे कपडे धुवायची वेळ येत असते. हा, म्हणून दुसऱ्याचं नाही इचकायचं. आपण इचकायचं असेल तर पंढरीतल्या मालकाचं इचका. इचकायचं असेल तर अष्टादश संतांचं इचका. निंदात्वा स्तुती करावी देवाची आणि कीर्तिमानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. हेवा नालायक लोकांचं इचकिण्यात आपला अमूल्य वेळ कशाला मातीत घालायचा? विठाला विठाला. व्यवसाय विषयचा शिवचरित्र शिवरात्रीचा पर्व काळे याच्याकरता तो प्रसंग ऐकून जुळवतोय. आपण जो पर्व काळ असतो त्या पर्व काळावर बोललं पाहिजे. वारी आली की कीर्तनकारानं श्राद्धाचं कीर्तन जरी केलं तर 5 मिनिटं वारीवर बोलायचं. वारीवर बोलायचं. रामनवमी असेल, महाशिवरात्री असेल, असे काही सण असतात, संतांचे उत्सव असतात, संतांचे समाधी सोहळे असतात. या उत्सवाच्या प्रकरणात 5-5 मिनिटं 15 दिवस त्याच्यावर बोललं पाहिजे. त्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायातला कीर्तनकार समय जाना असा शास्त्राचा पुरावा आहे. नितांत आहे. चला, वारांगण आहे, वेश आहे. नियम काय होता सांगू? ज्या पुरुषाला रात्र दिली त्याच पुरुषाला रात्र असायची. जगात एक पोतभर घेऊन जरी सोनं घेऊन आला तर त्याच्यासाठी ती म्हणायची, तो माझा कामुक म्हणून त्याला स्वीकारलंय. आता तू एक पोतभर जरी सोनं आणलंस तर आजची रात्र तुला भाऊच समजील, आजची रात्र तुला बाप समजील, आजची रात्र तुम्हाला पोटचं पोरग समजील. या तत्वावर आरूढ असलेली वेश्यावती. या तत्वावर आरूढ. एक नियम आहे का? पुढचा नियम आहे का? 15-16 नियम होते तिचे. सगळे सांगत नाहीत. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर येत, आता पुन्हा सांगायचंच काम नाही. सगळ्या गोळ्या एकखाट्या हे सांगत असते. एक दुपारी घ्या, रात्री घ्या, जेवणाच्या अगोदर एक घ्या, जेवण झाल्यावर घ्या. आणि जर पेशंटनं सगळ्याच उकलल्या आणि सगळ्यात मधात टाकले तर पुन्हा जाणं डॉक्टरकडे. आहे की रिॲक्शन येईन का नाही? म्हणजे सगळे नाही नियम सांगत, 1-2च ऐका ना. हो. पुन्हा एक नियम होता. सूर्यास्ताच्या अगोदर जर कोणी दारात आला आणि त्यानं काम तृप्त करण्याची इच्छा केली तर त्याला तिचं दार उघडं असायचं. सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा जरी आला तर त्याला म्हणायची दारात थांबायचं नाही. सूर्यास्त झाला, सूर्याचं बिंब मालवलं की तिने एक आंघोळ करायची आणि स्नान करून तुळशीची माळ हातात घ्यायची. आणि ती माळ हातात घेतल्याच्या नंतर पंढरीतल्या मालकाचं नामस्मरण, बोरेश्वराचं नामस्मरण म्हणजे काशीतल्या मालकाचं नामस्मरण ती नाचून करायची, नाचून करायची, नाचून. आणि एक विरंगुळा म्हणून तिनं जीवनात 2, एक पक्षी आणि एक पशु पाळला. गुणगायीनं आवडी सांगतोय. शिवरात्रीचा पर्व काळ आहे.
पशु पाळला वानर, माकड होतं एक, आणि पक्षी पाळलं कोंबड, एकच कोंबड आणि एकच माकड. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं त्याचं बरं होत असतं. महाराज पंजाब भाऊ हजारो हजारो एकरवाले माणसं मेले, कितीक लोकांनी त्याला ध्यानात ठेवले, कितीक लोकांनी ध्यानात ठेवले. का? हे चांगल्याच्या सानिध्यात राहत नव्हते म्हणून ध्यानात नाही. वाघ्या नावाचं कुत्र छत्रपतींच्या सानिध्यात राहिलं. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत इतिहासात वाघ्या कुत्र्याचं नाव आहे दादा पाटील. का? ते कुत्र चांगल्याच्या सोबत होतं म्हणून संगत सज्जनकी करले. याच्याकरता चांगल्याच्या सोबत राहिले की त्याचं नाव वाढत असतं, नाव वाढत आहे. महाराज वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासी महाराजांच्या आश्रमावर कुत्र होतं पंढरपूरला. महाराजांचं नाव चातुर्मासी महाराज, त्यांच्या आश्रमावर कुत्र होतं. आणि एकादशीचा वाद झाला. एका पंचांगण टाकली उद्याची, एका पंचांगण टाकली परवाच्या दिवशी. धरावा कोण आहे? जे एकादशी धसते त्या वारकऱ्याला संभ्रम, उद्याची धरावची का परवाची धरायची. सगळ्यांनी निर्णय केला, म्हणले चला पंढरपूरला चातुर्मासी महाराज आहेत, आपण त्याला विचारू. तर ते काही घरी नव्हते, गेले असतील कुठं कार्यक्रमाला, फोन गिन नव्हते तवा. तर त्याच्या शिष्याने विचारलं काय का. शिष्य नाही, आश्रम झाडणारा सेवक होता, आश्रम झाडायचा. काय काम आहे? काही नाही म्हणले, आम्हाला एकादशीचा वाद आहे, उद्याची धराव का परवा. आणि मग आमच्या मालकाकडे कसं काय? म्हणले चातुर्मासी महाराजांनी सांगितलं उद्याची तर उद्याची, ते म्हणले परवाची तर परवाची, आणि ते म्हणले पंचांग सोडून तिसरी धरा तरी आम्ही तिला मानू. मग ते म्हणले आमच्या महाराजावर तुमचा विश्वास आहे ना? मग आमचे महाराज कॅलेंडर पाहत नाहीत, आमचे महाराज कोणाचं पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते. कल्पना करा, चातुर्मासी महाराजाचं कुत्र जर पंचांगातला वाद मिटित असेल, कुत्र जर इतकं ज्ञानी असेल, तर हे कुत्र ज्याच्या संगतीत राहिलं ते किती ज्ञानी असतील विचार करा. संगतीत चांगल्याच्या राहिलं की कामच होत असतं. तुम्ही कधी लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा, कधी. एव्हा ज्या विहिरीला चांगलं पाणी आहे का, त्या विहिरीच्या बांधावर एरंडाईनं उगायचं. ऊसाला पाणी दिलं की एरंडाला ओघळा आपण मग त्याच आला. पण एरंड आटलेल्या विहिरीच्या भोवताला उगते, तिच्याच छापी भिजवायला पाणी नाही. तुला काय सोमल्या, तिचाच मेळ नाही तुला काय. नाही तर एरंडाला पाणी दिलं की ओघळू एरंडाला जातोच, ऊसाला पाणी दिलं की आपण मग त्यात मोठ्याच्या सानिध्यात राहिलं की होत असतं. माकड आणि कोंबड पाळलं, डोळे झाकून हातात माळ असायची, आणि हातात माळ घेऊन मोठ्या आवडीनं भजन करून पदन्यास करायचे. पदन्यास म्हणजे नृत्य. महानंदा लोकायत नाचली नाही, महानंदा चौकात नाचली नाही, महानंदा पटांगणात नाचली नाही. हो, माणसाय देखता बाई भागवतात जरी नाचत असेल तरी पापच. हा, कुलवान घराण्यातल्या बाईनं नाचताना आपली पाठ पुरुषानं पाहिलं की ती अख्ख्या कुळाला भ्रष्टता पाप असते, असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही पाहावे पुराणी विचार. बायकांनी भजन करताना नाचायचं, पण तुम्ही तुमच्यात तुम्ही असल्या पाहिजे. त्या मंदिरात फक्त तुम्हीच असावा तर पदन्यास करायचा. पदन्यास म्हणजे नाचणे. हा, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि तुम्हालाही सांगतो, नाचताना स्त्रीची पाठ ज्या पुरुषांनी पाहिली त्याचं वाजलंच, वाजलंच. 250 मशाली होत्या दादा पाटील, 250 मशाली एक जणाच्या घरी. लोखंडाच्या नाही, 1.5-2, 2.25 किलोची एक मशाल, अशा 250 होत्या. उजिडासाठी मशाली गावरान तुपात जळत होत्या. आणि 2 बायकाची नाचताना पाठ पाहिली, मरताना कांदान भाकर पण नाही भेटली. असंच मेलं थत्तर वरे करून. मी नाही ते, मी असं केलं म्हणजे मला समजत काय, ते मेलं ते. पाठ पाहिली पाठ. हो, माझ्या रयतेच्या राजाला आवडत नव्हतं स्त्रीनं नृत्य करणं, आवडत नव्हतं, आवडत नव्हतं. कुलवान स्त्रिया ज्या घरी, कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. आमची इथे एक भागवतकार आला आणि त्यानं बयाला उभं केलं. हा नाचा,
गुरु महाराज आहेत ना हो. यायचे मोठे बंधू म्हणले महाराज आमच्या बाया ते दिवशी नाचत्याल तुमची बायको घेऊन या इथं म्हणजे तुमची कशी नाचती तसं त्या नाचत्यान यायला अजून नाचायचं माहीतच नाही ना आणि मग तुमची मंडळी त्याला शिकीन 7 दिवस थोत्तरच वरी केलं नाही भागवत्यानं 7 दिवस खाली तोंड करूनच भागवत वाचिलं पुन्हा काय त्याची मायवेली वरी तोंड करायला अरे संप्रदायात विष पेरू नका नरकाल जातान विठाला मावल्या म्हणत्यान मेला काय आमच्या मुळावर आला माय आम्हाला भजन करू देणं डोक्यातलं काढून टाका तुम्ही एका मंदिरावर कब्जा करा आणि त्या मंदिरावर माणूस आला की रूम नेरच आणायचा तुम्ही तुमच्यात तिथं हरिपाठ तुम्हीच काकडा तुम्हीच गाथा तुम्हीच ज्ञानेश्वरी तुम्हीच आणि इतका नियम सांभाळल्यावर जर पंढरपुरातल्या मालकांनी तुम्हाला नाही किंमत दिली तर त्या पापाने गिरगावच्या बाळाला नरकात टाका आरशासारखं पारदर्शी परमार्थ करावं लागेल देखाव नाही करायचं माझ्या माहिती काय महादेवाला बेल वाहतीन ढवळे फुलं वाहती एका बाबांनी सांगितलं तेव्हापासून बापा पाया पडू देणत माणसाला कोरडाच होऊ देणत त्याला सर्दी होणी म्हणजे बरी हो त्याला सर्दी होणी म्हणजे बरी बाबा आमच्या शेजारणीनं पांढऱ्या फुलाचं झाड लावलं आणि ती बाई बिचारी 6ला उठती मोठा व्यापनं तिच्या पाठीमाग 6ला उठती आणि 3:30ला शेजारीनं आली चट फुलं तोडून नेले म्हणजे शिळीचाच अवतारण शिळीचाच अवतार पिराला सोडलेली हो चट फुलं तोडले महादेवावर वाहिले म्हणले महाराज कशी झाली पूजा म्हणलं चांगले दगड टाकलेस महादेवावर बयान फुलं आहेत म्हणलं चोरून आणले होतेस ना पाणी 3 घातलं तो सकाळी 3लाच चोरलेस ना देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते दगड नियमाच्या चौकटीत वागायचं आपण महादेवाला बेल किती वाहतो आणि पांडुरंगाला मंजुळा किती वाहतो त्याच्यापेक्षा घरातल्या लोकांना किंमत किती देतो ते पहा हो मला कीर्तनाला लवकर जाच आमच्या गरिबी ती लोन आलो पाटत ती पिशवीन ते तांब्यान गिंब्यान म्हणलं मै आंघोळ झाली आणि लांब जायचं तिकडं फोधनपशी मला 2 पोळ्या जरशा आणि चटणी बांधून दी बाई मी निघाले आता आजच्या दिवस दाखवा मी म्हणलं तुला महादेवाच्या मंदिराच्या पायरीला जरी खडा करून पुरलं तरी तुला मोक्ष नाही गळ्यात शपथ माय बायको इतकी दाढ नाही तुम्हाला रागीन म्हणून मी तिचं नाव पण गळ्यात शपथ तुमचंच सांगायलो इतकी दाढ नाही मग इतकी दाढ असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो जय बम बम बोले हल्दी म्हणला असतो तू हा कारभार कशाला संसार करायचा येडपट असल्यावर कर्कसे संगती दुःख उदंड पजे आम्ही एकदा घोडी घेतली घोडीच ना द्या यायला माहिती सगळं घोडी बाबाला बी माहिती घोडी घेतली 4 पायाची घोडी घेतली घोडील पहिली चाल दुसरी चाल तिसरी चाल तिन्ही चाल गॉन साहेब तिसरी चाल कोणती 45 ते 55 51 ची स्पीड मोटरसायकलची आणि तिच्यावर पठ्ठ्या बसला तर 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 घोडी नाहीत काय काय घोड्या पळत आहेत पण 4थ्या दिवशी बसणाऱ्याला अस्थिरोग तज्ञाकडे जावं लागते 3 नंबरचा मनका गायब 7व्या नंबरचा मनका बुश झाला अशा काय काय आमच्या घोडील 3ही चाली होत्या मी त्याला 11,000 रुपये इनाम द्याला आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भोते आला घाईला मला कुठे लगे आऊत आणून द्यायचे होते पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं काय त्यांना आपण देऊन टाकले त्याला 11,000 पण रानात गेल्यावर भाऊ कळालं या घोडील 4थी चाल होती ती चलती चांगली मधली चाल पहिली चाल तिसरी चाल पण लोंबकळलेल्या बोरी घालून जात होती अरे म्हणलं अवघडच तोंड येत आपलं तोंडच वर पडायला लागली गण लागा माकडीला पण आखडत न शेवटी मला उडी टाकावं लागली गेलीच बोरी खालून वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आईंदळ घोडीशे पायंदळ भाला
आईंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला. कशाला बाबा कुठं ना आगाव फना आहे का नाही. तशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी गेलेलं बरं ना. आणि कर्कशे संग संगम संसार केल्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल. सात्विक परमार्थ असावा. माणसं बी काय लोय पागल लोय पागल. देवाच्या पुढून जाताना आठवाला याचं का हो हो थांब 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 थांब. आपण रोजचं दर्शन करून बाहेर जातो. आता दर्शन करून बाहेर जायचं म्हणल्यावर आटोवाला पटकन या म्हणला आणि बिडी हातात. बरं बिडी टाकून द्यावा तर अर्धी राहिली आणि बुट काढून पाय पडावतो ते गडबड करायले नुसत्या टाचावरी केल्या आणि बिडी मागून धरली. जय मारुती राय. मी तिथेच होतो. त्याला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले. मी म्हणलं सुंबळ्या तू पंजे बुटात ठुले टाचावरी काढ्या. यानं रावणाचे पाय मांडे पुसून हाणलेत रे खाली. तर तू हे पाय हाणायला त्याला किती ताकद लागन. आणि तो माग बिडी धरली त्यानं रावणाच्या दाढी मिशा दुपारा जाळल्या. त्या बिडीनं तू धोतर मागून पेटन मागून. तुम्ही कोणते धडेत बायाला म्हणल्यावर चांगले हसू लागले. आणि तुम्ही तर जिथे पिराला कापायच्या कामी येत. वागणं गोडाचं वागणं काय खरं. आज माणूस आमच्या इथे गात होता. बाबा 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 3-3 गावची माणसं याचं त्याचं ऐकायला. पण चालू भाजनात तंबाखू घोंगडीच्या खाली टाकीत होता. सकाळी घोंगडी इच केली की तिला सरी डागच. आणि ती घोंगडी एका बाईची म्हणली महाराज बाळू घोंगडी नेली असे डाग कस काय केलेच रे. मी म्हणलं तुम्ही काय गायक होता बाप्पा जिल्ह्यात भेटायचा नाही. म्हणलं मग त्यानं नालायकपणा केला त्याच्यामुळे डाग होईल. आणि ते तंबाखू खातू काय मुडदा खाना खराब होऊ त्याचा. म्हातारी 2 मिनिटातच विरोधात गेली. का अवगुण कळाला की किंमत नाही. गाय आणली. गाय पाहला मसड पाहला सारे लोक आले. काय मसड काय मसड काय मसड. एवढी मोठी कास धार काढू देत होती. आणि आखरीचं कप भर दूध काढायचं की लाथ हाणून मालकाचे दात पाडीत होती. बाबा बाजार याच्या आधीच रोडवर इकली. जी मसड मालकाचे दात पाडी ती मसड कशाला ठेवायची. कळवा बांधला तरी इतकी उडी हाणायची पत्रच भांगाव पाडायची. हो काय करायचं आहे खोडीलपणा. मला सांगा इतक्या बावनेनं भजन केलं आणि गाथा वाचिला ज्ञानेश्वरी वाचिली तर बावने होत. तुम्हाला पैठणच्या तळ्यातल्या माशा पण खाणार नाहीत भाडवे होत. विढाला विढाला वागणं चांगलं पाहिजे. ज्याचा परमार्थ निष्पाप देवाला ती आवडत असते. वेशबाई सूर्यास्त झाला की स्नान करायचं हातात माळ. भगवान विष्णूचं भजन भगवान बोरेश्वराचं भजन आवडीनं आवडीनं एकांतात दार लावून नृत्य करायचे. मालकीन इतकी भजन नृत्य करते नाचून भजन करते. वानर नाचू लागलं. दादा पाटील वानर नाचू लागलं. कोंबडं नाचू लागलं. काय अक्कल असते बाबा कोंबड्याला. कोंबडं नाचायचं. सेवा करायला सकाळी बाई याची. त्या बाईने विचारलं माय तुमच्या पूजेच्या घरात रक्ताचे थेंब कसे काय सापडतात. नाचून नाचून वानराचे पाय फुटायचे. नाचून नाचून कोंबड्याचे नख तुटायचे आणि रक्त पडायचं. पण मालकीन जोपर्यंत भजन मरती तोपर्यंत नाचित होते. तोपर्यंत काय संगत हो. संगतीची ताकद संगतीची. आज धर्मनिरपेक्ष राजा जाऊन किती वर्ष झाले. महाराणा प्रताप जाऊन किती वर्ष झाले. आजही चंद्र सूर्य येतोपर्यंत विशाल नावाच्या घोड्याचं नाव चेतक नावाच्या घोड्याचं नाव निघत राहणार. का चांगल्या माणसाच्या सानिध्यात घोडा होता. छत्रपती शिवाजी महाराज जाऊन रयतेचे राजा जाऊन किती वर्ष झाले. पण आजही कृष्णा नावाची घोडी
आणि विशाल नावाचा घोडा हा छत्रपतींचा होता असं म्हणणार लोक. मोठ्यांच्या अधिकाऱ्याच्या संगतीत गेलं की माणूस मोठा होत असतो. आपण मत तो जरी किती लहान होण्याचा प्रयत्न केला तरी तो होत नाही, तो होत असतो मोठा. संगतीची ताकद आहे. सौंदडीला ना आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. सौंदडीच्या झाडाला आणि आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. पण या सौंदडीनं आपट्याने एक सण आपलासा केला. त्या सणाचं नाव दसरा. मग दसऱ्यानं यायला आपलंसं केल्याबरोबर हे सिरपेज म्हणून चमकल्या. सौंदड आपटा रान चारा तो तर दसऱ्याचा तुरा. शेपुड्या मेंढ्याचा चारा येतो. पण दसरा सण आपलाचा केला त्या दिवसपासून डोक्यात जाऊन बसली सौंदड आपटा. मोठ्याच्या संगतीत गेल्यावर शेळ्याचं खाद्य सुद्धा शिरपेच झालं, मेंढ्याचं खाद्य पण शिरपेच झालं. का? संगतीत आपण कोणाच्या आहे. फार मोठी ताकद असते संगतीची. महाराज भजन करणाऱ्या बाईच्या संगतीत वानर आणि माकड. एके दिवशी दिवस माळवला, स्नान आटपलं, तुळशीला पाणी घातलं, भगवान शिवशंकराला पाणी घातलं, बेल व्हायला पांढरी फुलं समर्पित केले, शिवजीच्या पिंडीवर डोकं ठेवलं, प्रदक्षिणा केल्या, रुद्राक्षाची माळ घेतली, नमः शिवाय ओम हर हर माळ रुद्राक्षाची घेतली. एकांतात नृत्य देवाच्या नामाचं. तुळशीची माळ घेतली, पांडुरंगाचं चिंतन. वयाचा टप्पा संपला, आवडीने गुणगाण्याची ताकद बघा. एके दिवशी काशीला जाण्याची इच्छा झाली. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी जा वाटतं, इच्छा झाली. काशीला पोचले, नाव प्रख्यात होतं, सर्वांना ज्ञात होतं. हिला भगवान शिवशंकर बोलतात, हिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात. नियमाच्या चौकटीतली बाई होती. चौकट कधी ओलांडली नाही, नियम होता. अहो, सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारात उभी राहू देत नव्हती. ये निशी आभास पण तू वात्सल्या समान. ही रात्र संपली, सूर्य मावळलाय, आता तू पोटच्या लेकरा इतका आहेस, मी तुझी आई आहे. इतका शब्द टाकल्यावर काय हिंमत आहे थांबायची. खाली थुत्तर करून जात होती माणसं. इतक्या नियमावर आरूढ बाई होती. तिचं नाव होतं महानंदा. काशीला पोचल्या. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली, भगवान बोरेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. दारात आल्याबरोबर पाहिलं लोकांनी, महानंदा आली. 2-4 टोपले मोती होते, जुन्या काळातले खरे मोती, पांढरे शुभ्र मोती. भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरला. मोतीच हे आपण इकडे कुठे भेटते, ते काचकुरी नाही.
हे अशी गबाळी मोती तर कुठं भेटते कुठेही मोती कुठेही मोती. दारात एक टेम्पो आला आणि त्या टेम्पोत एक 7-8 पायाची गाय होती. गाईला 7-8 पाय असले म्हणजे तिला चांगली असती का? व्यंग शरीर दिव्यांग आहे ना ते, तिला बसता येणं फिरता येणं, तिला कसं काय चांगली? अरे गाय रोजची रेग्युलर तीच गाय, काही कशाला डोक्यावर घेता? त्यांनी ती टेम्पूट टाकली, ते फोटो गिटो ते गाणं गिणं टेप रेकॉर्ड, आकारात घर दिसलं त्याला बरोबर चेहरे कळते, ही बाई हिशोबात आहे, तिथं थांबते. नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते आणि सोयाबीनच्या भावाला इस्तू लागला म्हणून ती थपी तशीच होती. वाटलं वाढ म्हणून इका, कशाचं वाढत? ते रबला आणि तुटलं की आखडच, काही नाही. ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच, पण वर्षात 35-35 रुपयाचे 2-2 बोरे मातीत गेले. ते कट्टे लय दिवसाला फुटले न ते 70 रुपये क्विंटला मागे गेले, भरायचे पुन्हा 20 रुपये गेले. 90 रुपयाने तिकून दुकान लागलं, वाढ तर काहीच नाही. तसंच दिसू लागलं ना. अडचण होती पण आता वाढन मग वाढन, तसंच ठुलन. ते मोठा वाडा पोकळवाचा वारा जाई बाचा बाचा. गाडी नाही दारात, आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली, रांगोळ काढली, उभच माताजी. त्याच्यातला माणूस म्हणला माताजी. आता माताजी म्हणल्यावर मग पगळल्या ह्या, पण काय मामा दर्शन घ्या गोमातेचं. आंघोळ झालेली होती, रांगोळ काढता काढता रांगोळीवर ते कुंकू टाकण्यासाठी करंडा आणलाच होता. लगेच गाईला, गाईचं तोंड पुढं, ते लय मोठे हुशार असते. तिकून जिकून राव चली तू तिकडं तोंड घातलेलं गाईचं मागून, आणि गाईला पाठीमागूनच पूजा करते. लावला हळीत कुंकू, ये पैर को लगाव, दुसरा पैर, ये पैर को लगाव. बाई इतके पाय गाईला. लगेच एक मणी द्याला, एक मणी द्याला. बाई 40 वर्ष झालं मणी सांभाळलाय, अजून कोणाला द्याला नाही, पण तुमचा भाव लय चांगला बाई, तुम्हाला श्रद्धेपोटी मणी द्याला. हे मणी देवघरात ठेवा, याची पूजा करा, पैशाला कमीच पडणार नाही. आणि आता कोणती कमी येत? आता कोणती कमी येत? एटीएम मध्ये पैसे कवा निघत आहेत? खात्यावर असले तर. एटीएम मधले पैसे कवा निघतात? खात्यावर असले तर. कोण माणूस त्याची रजिस्ट्री रातच्या 12ला होती? हा, कोण असा कीर्तनकार आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पहाटेही म्हणतात? घेतला होती म्हणे. मी असंच एक श्राद्धाचं कीर्तन करून आलतो, मोठा माणूस मेलता, जीव गेल्याचं निमित्त झालं. मोठा माणूस आता पण जीव गेल्याचं निमित्त झालं, तो मेला. ते त्याच्या त्या तेरवीचं कीर्तन केलं, घरी गेलो, अशी गडबड होती, म्हणलं आता आपण घरीच जेवा. गेलो तर आम्ही घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का? म्हणलं हो जेवायचं म्हणलं धुतले, मी घरी धुत असतो. ते देवघरात जाऊन आधी त्या मण्याच्या पाया पडा. ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईने दिली असेल संक्रांतीच्या वाहनात. बायले हुशार असतात. मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी, जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ, जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट्ट ते बघवं, आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मोठ्या हुशार असते. कशा हसू द्या बघा ना त्या, कशा हसू द्या, मोठ्या हुशार आहेत त्या. माणूस तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याचा. मग ती चांदीची वाटी, त्याच्यात तांदूळ, आणि त्या तांदळावरती मणी टेकला. मी पडलो पायात. मला कधी कधी फुरसानाच्या विरोधात जायचं नसते. फुरसानाला साधं समजायचंच नाही. मोटर 5ची चालू आणि दांडात फुरसन पडलं, दांड फुटला, ऊस कोरडा फट, वडाच भरला. हा, लय फुरसन दांड फोडीते. त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचंच नाही. धसकट का कळत माहितीये का? घुसा पायात, मग कळत किती धसकट सलत.
तसं घरी विरोधात जायचं नाही. मी पडलो पाय. पुन्हा एकदा नाक घासा. हो तर मी जरस कातड जाऊस तर घासलं. जाऊ दे म्हणलं चांगली धोत्र धुती टायमाला जेवायला देतील. आपल्याला नाक घासायला लावलं देवाऱ्यापाशी. मी कुठं पांचाटाच्या पुढे घासणार आहे. आणि खरंच आमची बायको इतकी येडी असेल का? लय तुमची खसखस पिकली राजे हो. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो. इतकं काऊन भोळ्याचं सोंग घेऊन ऐकायले. विठाला दर्शन घेतलं दृष्टांतात घेत असतो मी. जेवण वगैरे झालं. मी म्हणलं काय गे वाटीत कशाचा मनी? भाई तसं काही म्हणू नका. म्हणलं काय झालं? कशात ते म्हण? माय तसं म्हणू नका माय. ते मनी लय पैसे देणार आहे. आणि मी म्हणलं द्याला कोणी? दारात एक टेम्पोवाला आलता छोट्या हत्तीवाला. त्याच्यात गाय होती. मी म्हणलं त्याला काय दिलंस? हा ते गव्हाचं खळं नेमकंच झालं. एक थैली देऊन टाकली. 50-55 किलोची थैली दिली त्याला गव्हाची. भाऊ मी दृष्टांतापुरतं म्हणायलो. मी इतका चालू म्हणले आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार. हो ना काय त्या महाराजापेक्षा पार असतात त्या. एका महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्या एक बाई चुनपीठाला आली. चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ. आणि पिठल्याच्या पिठाला भज्याच्या पिठाला आली. म्हणले माय बजळाबाई काय ग भज्याचं पीठ द्या बरं वाटी भर. तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्या पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनून देईन. तिनं असं उधळून दिली वाटी. उधळून ती अशी लय मोठं जाऊ देत नाहीत. इतक्या हुशार असतात महाराजाच्या. विठाला गव्हाची थैली दिली. हो जाऊ द्या थैली. काय गेले आपले 2200-2300 रुपये. लय गहू वाढे तरी बी. पण पैसे देणारा मनी द्यालाय. म्हणलं तुला एक सांगू का? तू ह्यात काही गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तू गोळ्यात नाही. हा पैसे देणारा मनी द्याला आणि तुला गहू भीक मागायला तो येडा आहे का रे? ह्या मन्यानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्याला असता? तुला इतकी तर अक्कल असावं ना. ह्यो मनी जर पैसे देणारा असला तर ते गहू मागतो पासा आणि तुला ह्यो मनी देत असतो का? लय भोळ्या हो लय भोळ्या. कोणाकून मनी घेत्यान कोणाकून काही घेत्यान आणि त्याला चट देत्यान चट. नका असं भोळेपण करू. तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा. भंगारायचं नका ऐकू. जीवाचं भंगार होऊन जाईल. विठाला महानंदा मोती होते टोपले मोती. चला म्हणले पूजा करायची. माणसं सरकिले. चला म्हणले चला चला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जी पैशावाल्याला किंमत असती. बाबा पाटील कुठेही किंमत असते. कुठेही किंमत असते. फार मोठी किंमत नाही. नाही ते जाऊ दे हालत असते काय ते. मला ना दे खाजवायचा. ते मस्त बसलं होतं ना. वळवळ करायचा ना त्याच्यामुळं असं होते. काही काही लोक म्हणतात काय करायचे पैसे मेल्यावर का बांधून न्यायचे का? सुमळ्या देवानी संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे. भाऊ परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत. रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे सोडून द्या. बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले अलंकार केले मालकाचा पुरावा आहे. गोड साबंग आहे. याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाचं सांगायचं लवथव पुरुषाची
धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका दे खुनी शुनी जैशी पुच्छा आले. हातातला तुकडा पाहिल्यावर जशी कुत्री शेपटी हाली ती तसे पैसे कमिणाऱ्या मालकाकडं घरातली माणसं अशी लव 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 करते. पैशाला किंमत. ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. किंमत आहे पैशाला. तुम्ही घरी गेल्यावर उद्या, आज नका पाहू, आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा, माझ्या शिवजीचं. उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंत्यविधी पहा. मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते, नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं. बाबाजी, श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्यापत त्याला सोपे टाकतात. पहा तुम्ही मोठ्या लोकांचा माती. पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. वेशाय पैशावाले धर तर 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 माणसं हल्ले गुणगाई नावडी ना, गुणगाई नावडी. आइये बाई, आइये माताजी. ते म्हणले एकटी येणार नाही, माझे मित्र आहेत दोन. कोण आहे बोला? हे मरकट आहे, हे कुकुट आहे. त्यानं सांगितलं कोंबड देवघरात नेता येणार नाही. त्यांनी सांगितलं मी येत नाही. आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पिंडीतून आदेश आलाय, भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पुजाऱ्याच्या मनात शंका आली, कसं बोलो महाराज? पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा करणाऱ्याच्या अंतकरणात शंका आली. त्या साधूचं नाव होतं चोखोबाराय. चोखोबाराय. पुजाऱ्याने विचार केला, शूद्राच्या कुळात जन्माला आलेला आहे, कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा? अरे तू नको येऊ देऊ. पांडुरंगात, मंदिरातल्या पांडुरंगानं चोखोबारायचे हाड पितांबरात घेतले. पितांबरात नामदेवे आस्ती आणिल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबरे. तुला नसेल आवडत, त्याला आवडायला ना. पितांबरात आस्ती घेतल्या, पितांबरात. तसं ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल, पण आतल्या पिंडीतनं आवाज आला, ए येऊ दे माऊलीला आतमध्ये. तुला सांगतो ना रे. बाप, शेंडीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या. पुजाऱ्याने विचार केला, देव बोललेलं फक्त मला कळायले, लोकांना माहित नाही. नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील, पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक आपली काशी करतील. दोहेरी संकट, दोहेरी संकट. काय करावं? पुजाऱ्याने सांगितलं, बाई माकड येऊ देतो पण कोंबड नको. बाईन सांगितलं, हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, हे जीव करी लाभ नाही. आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीत येत, इतक्या जोरात उकरीत आहे आळी माग, आणि मागचे कावळे आळ्या खाले, त्याची नख अशी तुटले. लय कोंबडे दुसऱ्याच इचकू इचकू मेले. याचं इचक्यो, त्याचं इचक्यो, आमक्याचं इचक्यो. मला इतकं पाठ आहे, त्याला काय पाठ आहे? अरे कोंबड आहेस का काय सुंबळ्या? तुला लय पाठ आहे तर बसणं वाचित, कशात दुसऱ्याला कपड्याची धुवाला. अशी काय काय कोंबडे. ते म्हणले हे कोंबड कोणाची उकांडी उचकीत नाही. तरी म्हणले पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ, मंदिरातल्या कोपऱ्यात. हो म्हणले तिथं उभं करा लागल. म्हणले बाई येऊ देतो पण येईन वळवळ करून ये, जाच पिंडीवरले तांदूळ खाला. हा तसं कोंबड नाही म्हणे, आपल्या डोळ्याच्या दापात. ए कुकुट जी उभं राह तिथं. राहिलो उभं. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं, माकड पायापाशी आरती झाली, मंत्र पुष्पांजली झाली.
आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षदा टाकल्या. महानंदेच्या अंगावर पडल्या, वानराच्या अंगावर पडल्या, पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळं नाही पडल्या. रडू लागलं कोंबड. माकड हुशार होतं. ते म्हणलं आमच्या अंगावर पडल्यामुळं जर तुला मोठेपण वाटत असेल तर तू अंगावर पडल्या नाही पण जवळ पडल्यात खायनं 2 अक्षदा. माकडाचा आदेश हल्लं नाही, जागच्या जाग्यावर 2 अक्षदा खाल्ल्या. पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरानं वरी आदेश दिला आणि एक विमान आलं. त्याला विमान पाठविले. विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं, महानंद आई साहेब तुम्ही आवडीनं देवाचं भजन केलंय, तुम्हाला विमानात बसायचं, एकटी बसत नाही. बाई कोण सोबती येत तुम्हाला? माकडन कोंबड. ते म्हणले नेत नाही, जाय वापस. तुला कोण बोलील तुम्हाला विमान घेऊन ये म्हणून? ते म्हणला बाई तुम्ही नाही बोललं पण मालकान धाडे ना. मग तू हा मालक म्हणला जाय तर जाय. ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर ते आणते, ते तू पाय, मला कशाला बोलतो, पण मी एकटी बसणार नाही. ते म्हणला मालकाला बोलून येतो. कोणाला बोलायचं तर बोल, त्या मालकाला बी सांग म्हण ती एकटी येत नाही. गेले मालकाला सांगितलं मालक विमान तुम्ही पाठवलं पण बाई म्हणली एकटी येत नाही. तिला कोण सोबती? म्हणले एक माकडन कोंबडे. चांगली बाई आहे म्हणले. माकडन कोंबडं. आता माकड तर परमार्थातलंय, कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले. पैठणच्या मालकांचं वाक्य, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा या कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे? मारुतीरायल कस काय पापिष्ट म्हणायचं? नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. नालायक राक्षसाला मुक्त वानरायण केले. पण कोंबडं कसं घ्यायचं? ते म्हणजे नको घेऊ, मग नको घेऊ. भगवंताला सांगितलं कोंबडं. तुला एकदा सांगितलं ना, तिनं सांगितलं कोंबडन माकडाना. ती म्हणली पाली आणा, तर पाली बी आण. तिनं म्हणल्या आण. मोठ्याची ताकद इतकी. नेलं कोंबडन माकड वरी. श्रुतीनं प्रश्न केला देवाला. श्रुती गेली नाही महानंदेकड. महानंदेनं खरेल दिवशी तोंडात आणली असती. ती म्हणली असती विमान का मी थोडं बोलील तर. मग शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नसते. ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं देवा अहो वेश्या होती, तत्वानं वागत होती, याच्याकरता तुम्ही तिला आणलंय, पण माकडन कोंबडं कसं काय आणलं? श्रुतीनं प्रश्न केला. हा लय महाराज ज्ञानेश्वरी पाठे ते नाही धाडलं. एक जण म्हणला मला गाथा पाठे, त्याच्यात स्वप्नात गेलं नाही तुम्ही. आणि या बाईला विमान, बरं हिला घ्या विमानात. तिने भजन केलंय, तत्वानं वागली, तुमचं भजन केलं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, तत्व आहे. पण कोंबड्याचं याचं काय? आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदे सोबत आवडीनं कोंबडन माकड नाचलं. आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदे सोबत आवडीनं माकड आणि कोंबड नाचलं. त्या लागी विमान पाठविले. तुकोबाराय सांगतात देवा आवडीनं भजन करणाऱ्या महानंदीला विमानात बसिलस, पण तिच्या सोबत राहणाऱ्या कोंबड्याला आणि माकडाला पण विमानात बसून वैकुंठाला नेलस. मग मला तरी दुसरं काय करायचंय? गुण गाईन
वाजून किती मिनिटं झाले? बर, अजून 10 मिनिटं सरकतो. सेवा आहे बोरेश्वराची. सेवा करणारा साधू आहे आणि अशा साधू पुढे वक्तेन वाकावा. हो, एक भंगिरी होत ते म्हणलं कीर्तन वाढवा. म्हणलं तुझ्या बापानं कवडीचं पुण्य नाही केलं, त्याला जरी जास्त कीर्तन केलं त्याला मोक्ष भेटतो काय? अरे याचं कीर्तन करून आम्ही पाकिट नेल्यावर आम्हाला कोणा नरकात टाकावं देवाला कळायचं नाही, आणि काय वाढवा म्हणतो सुंबळ्या. तुझ्या बापान सप्त्याला पट्टी नाही, उलटे सप्ते बंद पाडे तुझ्या बापानं. इतका नालायक तू हा बापन, त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन वाढवा म्हणतो. असे काही नालायक. सात्विक माणसाच्या पुढे सेवा शिल्लक केली. एक जणाचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. राजाची मोठ्या लोकांना चांगलं म्हणल्यावर त्याला आवडतच, आणि मोठाले लोक त्याला चांगलं म्हणणाऱ्यालाच जवळ धरीत. असे चालू असतात मोठाले. मोठाल्या लोकांना खरं बोलणार आवडत नाही, ते मोठे चालू असते. हे इतके चालू म्हणल्यावर यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार करा. ते एके दिवशी यायचा चालूपणा वायर तोंड कडून घेतून बंद करून टाकेल. चालूपणाच बंद करतो पंढरपुरातला. हे चलत जवळ काही दिवस चालायचं चालतं. एका मोठ्या श्रीमंताची स्तुती करीत होता. ते देत होतं पैसे. भाऊ पैसे दिल्यावर इतके पैसे झाले. बायकोच्या साडीला हिरे लावले पदराला. डॉक्टर साहेब हिरे हिरे, बायकोच्या साडीच्या पदराला हिरे. मी 4-2 लोकांच्या अंगठीत पाहिला होता, पण बायकोच्या साडीला हिरे म्हणलं आगाऊच काम झाले. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, कलेक्टरला कळणार नाही कुठं बचाव. हाव ना मारा, साडीला हिरे, साडीला, आणि ते महागडे हिरे. आणि नवरा कोणा स्तुती करायचा? एका राजाची. ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू नर स्तुती, माझी परिसावे विनंती. नका करू नर स्तुती, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचुनिया. राजाची स्तुती, काय वैभव, काय वैभव. आणि त्याचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाची आवडीनं स्तुती करीत होता. साडी 2-4 जागेवर फाटलेली. संक्रांत आली. मालकाला विचारलं, मालक संक्रांतींचं वाण कधी? सकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू आहे पर्व काळ, तर दुपारी 2 वाजूस तर पर्व काळ आहे. आता गडबड करायची गरज आहे का? नाही, 2 वाजेपर्यंत वाण म्हणल्या. परिस्थिती सांगतो. बाईनं सकाळी 3 वाजता स्नान केलं, पात्रामध्ये सुगडे घेतले आणि 3:30 वाजता मंदिरात जाऊन मालकासाठी वाण दिलं. घरी आली. सगळ्या बायका थटून नटून सजून भारीच्या साड्या नेसून दागदागिने घालून मंदिराकडे चालल्या. मालकाने विचारलं, लक्ष्मी जी तू नाही वाण द्यायला जाणार? मी सकाळी 3:30 वाजता वाण दिलं. कस काय एवढ्या सकाळी? गेले गडबडीत, आले जाऊन. मुलगा थोडा कळता होता. एकांतात बसल्या मुलानं आईला विचारलं, आई सगळ्या बायका दिवस निघाल्यावर वाण द्यायला गेल्या, 2 वाजेपर्यंत वाणाचा पर्व काळ होता, तू सकाळी लवकर कशी गेली? माईने विचारलं, बाळा तुझ्या बाबाने हे प्रश्न केलता, मी त्यांना म्हणले सहज गेले. आई मी ऐकील तर पण हे उत्तर नाही गाई, उत्तर नाही. माय मी तुझा मुलगा आहे, तू माझी आई आहेस, मला सांगशील लवकर का गेली? पाय दाखिला पोराला. मांडीवर पातळ फाटलेलं होतं. गुडघ्याच्या खाली 2 जाग्यावर पातळ फाटलेलं.
तो पोराच्या तोंडावर हात फिरला आणि सांगितलं, बाळा, परपुरुषाला उघडा अंग दाखवणं फार मोठं पाप आहे. आपली गरिबी असल्यामुळे भारीची साडी नाही, चांगली साडी नाही, साडी शिवायला दोरा नाही, सोयी नाही, म्हणून उघडं शरीर 2-3 जाग्यावरच लोकांना दाखवणं हे पाप असतंय. त्याच्यापेक्षा अंधारात जाऊन वाण देऊन आले. इतकी परिस्थिती साधी. हो, ती बाई होती एका वारकऱ्याची पत्नी. गुणगाई नावडी शेवटचा पुरा, गुणगाई नावडी. एके दिवशी बाईच्या मालकाला बाबाजी एका श्रीमंताची घरची पूजा करायला बोलिलं. सत्यनारायण होता, पाटील साहेब सत्यनारायण होता, मोठ्या घरचा सत्यनारायण. बाईच्या देखता आमंत्रण आलं, महाराज जी उद्याला सत्यनारायण आहे मुलाचा, या पूजा करता, पूजा सांगायला तुम्ही या. जी मालक, येतो. मालक हो म्हणल्यावर बायकोला आनंद वाटला. कस काय आनंद झाला? काही नाही, तुम्ही पूजाला जाता आणि पूजा केल्यावर जे वरुणाच्या खालचे तांदूळ असतात ते पूजा करणाऱ्याला असतात. कलश मांडतेत का, त्याच्या खाली तांदूळ असतात, आणि सुपाऱ्या ठेवते म्हणजे बहुत त्याच्या खाली तांदूळ असतात. हे पूजा करणाऱ्याला असतात. आणि इमानदार कष्ट केल्याचे वाटीभर तांदूळ जर आपल्याला आले तर आपण त्याचं पीठ करू आणि मिठाचा खडा टाकून त्याची आंबील पिऊ. खीर करण्यासाठी साखर नव्हती, त्याची आंबील पिऊ. आंबिलील तेल नसतंय, नुसतं पातेलं गरम करून मीठ टाकलं की त्याची आंबील होत असते. जा उद्या पूजेला, आपले लेकरं 2-2 वाटे आंबील पेतील. बाईला आनंद वाटला. 2दा निरोप आला, पण जाईनच पूजेला. पण समोरचा व्यक्ती कोट्याधीश होता, पण त्याला माहित होता आपण आशा महाराजाला सांगितलंय, तो लबाड बोलत नाही, काहीतरी अडचण असेल. बायकोनं 2दा सांगितलं, तुम्ही जा ना. नको, शांत. बाईने विचार केला, फक्त 3ऱ्यांदा एकदा बोलायचा अधिकार आहे आपल्याला, आपण मालकाला पुन्हा बोलू नये. सहज विचारलं, मालक आपल्याला 2 वेळेस निरोप आला, आपण जात नाहीत. भाऊ डोळ्यातून पाणी आलं होतं नवऱ्याच्या. बायकोला सांगितलं, प्रिये, धोत्राला गाठी देऊन देऊन आतापर्यंत थांबलंय, पण झोपीमध्ये धोत्र इतकं फाटलंय, आता गाठी द्यायच्या लायकीचं नाही. मांडी मागून आणि पुढून पूर्ण उघडी दिसती. आणि श्रीमंताच्या घरची पूजा करायची, मोठमोठ्या बायका सत्यनारायणाच्या पूजेला बसतील आणि माझे मांडीवरचे पाय उघडे, कशाला पाप पदरात घेऊ. नाही जात. काय आरूढ होते लोक. महाराज नीतिमत्ता सांभाळणारी लोक होते. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव नाव होतं, सुदामदेव. आणि सुदामदेवाचा भाऊ मोठ्या राजाचा स्तुती पाठक. हो, आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाची स्तुती पाठक. मालकाची स्तुती नाही केली. सुदामदेवाची भाऊजाई सुदामदेवाच्या बायकोला एके दिवशी म्हणली, वहिनी, तुमच्या मालकाला सांगा पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करू नकोस. आमचे मालक ज्याची स्तुती करते त्याची कर, तुमचा काळ सुधरण. उत्तर काय देवा बाईनं? शेवटचा पुरावर का बाबाजी? पुन्हा सकाळी काला अर्धा तास शिल्लक करतो, माप घळघळून देतो, काय ताण नाही. गोरेश्वराची कृपा आहे गिरगावच्या बाळामुळे कीर्तनच नाही कंजूशी करीत. मोकळं माप द्यायचं, मोकळं, मापात पाप नाही करायचं. हो, चालू कीर्तनात एक भजन्या मला घडी दाखवू लागला. म्हणलं, पाकिट घेतून सुंबळ्या, तुम्हाला काऊन घडी दाखवायला? हातात तुटन तू. भजन 10 मिनिटं झाल्यावर घडी दाखवतून ना आलाय का? त्या घडीचे काटे मोडायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. ते काटेच मोडून टाकीन, काटेच. त्यानं घडीचे काटे मोडले की मग कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, गुलपशाड झालेल्या 2-3 म्हाताऱ्या बसलेल्या रडायला, आणि माग भीतीला खुळा, इथं उपरणं असं बसवावं लागत त्याला, मला नाही. आणि पुन्हा रडणाऱ्याला वास येऊ नये म्हणून कापसाचा गोळा दाबू दाबू नाका.
म्हणून इथं घडी पाहत जाऊ नको सुंबळ्या. तिकडं मोबाईल खेळताना घडी पाहि ना, ओसातल्या डोकराव आणि कोणीकडे बोंगाळायला, आणि कीर्तनात घडी पहा. तू काय तुला धनुर्वाद झाला. विडाला विडाला अशी एकच वेळ आहे. तितका वेळ पंढरपुरातला मालक मोजित नाही. महाराज तो फक्त भजनातला, बाकी सगळ्या वेळाची गणना केली जाते, पण भजनातला वेळ मोजित नाही मालक. इतका उदार आहे मालक. चला हो, इळभर फवारा घेतल्यावर तुम्ही 500 देतात हो. इळभर फवारा घेतल्यावर काय रोजदारी? 500 रुपये. आणि इळभर 25 टाक्या फवारणाऱ्याच्या पाठीला हात लावा, चपाती भाजन इतकी गरम होती, इतकी गरम, इतकी गरम. आणि फवाऱ्यावाल्याला भाकर कोणाची असती? पंजाब भाऊ त्याच्या घरची. मृदंगाचार्याला, कीर्तनकाराला आणि भजण्याला भाकर कोणाची असती? आपल्याला. आपण ज्याच्या इथे गेलो त्याची. किती उपकार आहेत महाराज आपल्यावर. कोणामुळं माहिती आहे? हे सगळे बोरेश्वरामुळे आणि पंढरपुरातल्या मालकामुळे. इळभर रक्ताचं पाणी करून काम केलं तरी फक्त पगार भेटन, भाकर त्याच्या बायकोला द्यावा लागते. आम्हाला भाकर तुमचीच. आणि पगार फवाऱ्यावाल्या इतकी असती का? आपण इकडे काम करायचं आणि याच्यातले काही देऊन फवाऱ्यावाले घरी लावायचे, तरी पगार संपत नाही, तरी घडी पाहतो. यम असा दगड टाकीन मुंडक्यात की इतकं डोकं फुटन, भारतातल्या कोण्यात दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होणार नाही. इथं नाही वेळ पाहायची, करायचं परमार्थ, चलत राहत. बायकोल सांगितलं सुदाम देवाच्या, करा म्हणा आमच्या राजाचं भजन. तीन सांगितलं बाई, दोघांच्या मधातला अंतरपट सुटला. अंतरपट सुटला, परवर भरला, आणि मालकाच्या घरचा देव, बापाच्या घरचा देव घेऊन सासरी आले. आणि कपाळाच्या मालकाचा उंबरडा ओलांडला. उंबरा ओलांडी देत ना, पायानं शेर पालथा करतेत. माप ज्या दिवशी पालथ केलं त्या दिवशी खुनगाट बांधली. मालकाने सांगावं मी ऐकावा. त्या बाईन सांगितलं, बाई पांडुरंगाचं भजन करा हेही म्हणणार नाही, आणि राजाचं करा हेही म्हणणार नाही, ते मला सांगतील ते ऐकन. तिच्या लक्षात आलं, बाई नवऱ्याच्या पलीकडची गेली तिकडे निघून. परिणाम ऐका, गुणगाईन आवडी. जिच्या पदराला हिरे होते का, तिचा नवरा एका श्रीमंताची स्तुती करीत होता. ते श्रीमंत मेलं, ते श्रीमंत मेलं, त्याच्या संग राहणाऱ्या चोराईनं याला चटलुटून नेलं. साड्या फाड्या सगळं लुटून नेलं. हे कुठं बसलं माहितीये का? आईच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला. हो बरं, आई तरी त्याला कुठं चांगली गौसली, जिला ढवळे लिंब आवडते ती आई भेटली. हो ढवळे लिंब कळाले ना? ढवळे लिंब कशाला? पोटकिडे आहेत तुम्ही, तुम्ही इतके इडे आहेत. सारं कळत तुम्हाला. 10 महाराज वांग्यावानी चिरतान इतके भारी आहेत, तुम्हाला कळत नाहीत होय ते ढवळे लिंब. लय काय काय देव्या बाप्पा येडपट त्या ढवळे लिंब, कोंबडी, बोकडी, त्याचे भक्त बी लय भारी. देव्या त्या माना. माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय ज्या देवीच्या पुढे डोकं ठेवते ती देवी मानायची. तू विटेवरी सखये बाये ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कळ दीपा मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा. येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. स्वर्ग मृत्यू पाताळ
मंडप घातिला चारी वेदाचा फुलवरा बांधिला या देवीला माना. अहो ज्या देवीच्या कुत्रू पाय पडत नाही त्या देवीच्या मंदिरात परडी घेऊन बसली. पदराला हिरे होते, पदराला कोणा स्तुती करीत होता नवरा? भिकार छोट राजाची. पोरायला भूक लागल्या मिठाचा खडा पाण्यात बुडून लेकरायच्या ओठावून फिरेला. इतकी गरिबी. नवऱ्यान भजन कोणाचं केलं? पंढरपुरातल्या मालकाचं. सासरवाडीतून लय मोठं सोनं आलत भाऊ. ते सोनं इतकं काय करायचं म्हणून विश्वकर्मा महाराजाला सांगितलं आणि त्या भजण्याचं गाव सोन्याचं केलं. नुसतं गाव नाही, पाटील साहेब 52 अरबूज क्विंटल सोनं उरलं. पंढरपुरातल्या मालकाला विचारलं काय करायचं? ते म्हणले चांगल्या वार करायला दिले, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा वातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हते, खाली येत होती पुण्य संपल्यावर. आणि सुदाम देवाला गाव बी सोन्याचं, मसनवाटा बी सोन्याचा. पंढरपुरातल्या मालकाला तुकोबऱ्याने विचारलं देवा काय केलं सुदाम देवानं? तुकोबराय सुदाम देवानं गरिबीत सुद्धा माझं आवडीनं गुण गायलं. मग आवडीनं गुण गाणाऱ्या भक्ताला गावा सगट मसनवाट्या सगट सोन्याचं देतोस. इतकं तुझं आवडीनं गुण गाण्याची ताकद आहे म्हणून गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी विढोबार.